अकोटच्या महेश कॉलनीत 7 डिसेंबरला घडलेली घटना सुरुवातीला आत्महत्या मानली जात होती, पण पोलीस तपासात धक्कादायक उलगडा झाला। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणानेच प्रेयसीची गळा आवळून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याला पोलीस कस्टडी मिळाली आहे। अकोट शहरातील महेश कॉलनी येथे 7 डिसेंबर रोजी एका 28 वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरात सापडला। तिचा प्रियकर पवन इंगळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली। बहुतांश वेळा अशा घटनांमध्ये आत्महत्येच्या नोंदी होतात, पण या प्रकरणात शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला। पहिल्या तपासात काहीही संशयास्पद दिसत नव्हते, मात्र आरोपीची देहबोली आणि घटनास्थळी दिसलेली मांडणी संशय वाढवणारी होती। काही तासांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट नमूद होते। हा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली। कडक प्रश्नांच्या सरबत्तीखाली पवन इंगळे कोसळला आणि पोलिसांपुढे कबुली दिली की त्यानेच गळा आवळून प्रेयसीची हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा सीन तयार केला। मृतक महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे।